छान पूजा केली आहे ते, किती मस्त फुलं सजवले ते. असं माहीत अशी मी जात होते तुम्हाला आता दाखवलं ना, असं वाटलं इथं मध्ये येऊन जरा शांत. आय जस्ट लव्ह द स्पिरिच्युअल प्लेसेस लाईक दिस विच कॉल्स अस. ते आपल्याला बोलवतात की ये इकडे, इथं बस शांत, तुझ्या काय अडचणी इथे बस, इथे सांग, किंवा काही सांगू नको, मला माहिती आहे मी तुला गाईड करेन. टेन्शन फ्री राहा, रिलॅक्स. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे डे 4 आपल्या नवरात्री सिरीजचा आणि आज आहे येल्लो कलर. आणि काल रात्री मी खूप लेट व्लॉग एंड केला, मला वाटतं 12 वाजले असतील. आणि या बिकॉज आम्ही खेळायला गेलो होतो, म्हणजे मी खेळायला गेले होते, माझी फ्रेंड होती, तुम्हाला मी जसं सांगितलं का मागच्या व्लॉगमध्ये. सो येस, सो आता आम्ही आलो आहोत 4थ्या देवीला कव्हर करायला आपल्या. सो ती कुठली आहे काय हे सगळे ते लोक सांगतील. मम्मी आणि सगळ्या आल्या, आता उतरल्या आहेत त्या, आता मी तुम्हाला दाखवते. सो या लेट्स गो. आता आम्ही 2 देवी कव्हर करतोय, त्या कोणत्या आहेत ते लोक सांगतील. ओके, आता इकडे आलोय. या देवीचं पण नाव रेणुका देवी मंदिर आहे. सो मी आता इकडे आलोय. हॅव अ लुक. बघा, इकडे असं हे मंदिर आहे गजाननचं आणि गणपतीचं, आणि इकडे लोक गाडगे गल्ली रविवारपेठमध्ये आमच्या रेणुका देवी मातेचं मंदिर आहे. हे साधारणतः 100 ते 150 वर्षापूर्वीपासूनचं मंदिर आहे. आमच्या 4 पिढ्या आत्ता आम्ही काम करतोय. आणि माझे मोठे भाऊ विवेक पटवर्धन आणि माझा तुषार पटवर्धन, आम्ही असे तिघं मिळून आम्ही आमच्या भावांना मिळून पटवर्धन परिवार संपूर्ण देवीची सेवा करतो. आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे रविवार पेठेमधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे. आणि या देवीचे पहिले गाडगे म्हणून होते, त्यांना ही स्वप्नात आली देवी, आणि त्यांनी सांगितलं की मला तुझ्याकडे सेवा करण्यासाठी यायचं आहे. कारण ते प्रत्येक वेळेला चांदवडला जायचे देवीचं दर्शन घ्यायला, पण त्यांना काही कारणामुळे त्यांना जमलं नाही. मग देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि तिने त्यांना सांगितलं तू काही यायची गरज नाही आहे, मीच तुझ्याकडे तुला दर्शन द्यायला येते. मग तिने अट सांगितली त्यांना स्वप्नामध्ये की मी जेव्हा येईल त्यावेळेला तू मागे वळून बघायचं नाही. तर त्यांना थोडं हे वाटलं की खरंच ती येते का नाही, म्हणून त्यांनी बघितलं तर तिचं अर्धरूप आपल्याकडे आलेलं आहे. आणि तेव्हापासून ते तिची सेवा करत होते. हा वाडा पटवर्धनांचा आहे, त्याच्यामध्ये गाडगे भाड्याने राहत होते, त्यांच्याकडे ही देवी आली. मग त्यांनी त्याची सेवा केली आणि मग गाडगे नंतर पटवर्धनांनी पण आमची 4थी पिढी आता याच्यामध्ये काम करते आहे. अशी देवीची आख्या आहे. आणि संपूर्ण नाशिकमध्ये ही सर्वात जुनी मंदिर आहे आमची. तुम्हाला काही अनुभव आलेत का? आम्हाला अनुभव आता कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे सगळ्यांना कोरोना झाला होता. माझे वडील पण त्यावेळेला 80-85च्या एजमधले सगळे आमच्या घरातले जुने होते, पण ते सुद्धा एकदम सुखरूप व्यवस्थित आले, म्हणजे कोणालाच काही जास्त त्रास नाही झाला. त्याच्यानंतर आमच्या प्रत्येकाची प्रगती होत गेली आणि आता बऱ्यापैकी आम्ही स्थिर स्थावर आहोत, सगळ्यांचं चांगलं आहे असे आमची आहे. अजून याच्याकडे पण बरेचसे अनुभव आहेत. हा माझा भाऊ आहे, हा सुद्धा सांगेल, तुषार पटवर्धन. आणि देवीचे सध्या पूजा अर्चावर तो पण करतो, बंधू पण. देवीची नित्य पूजा करतो मी सकाळी. अनुभव सांगायचा म्हणजे करोनाच्या काळामध्ये माझ्या मिसेसला करोना झाला होता. पहिल्या दिवशी खूप त्रास झाला, दुसऱ्या दिवशी पण त्रास झाला, तिसऱ्या दिवशी देवी स्वप्नात झाली तिची. आणि 4थ्या दिवशीपासून त्रास टोटल कमी झाला, दवाखान्यात सुद्धा जायची गरज पडली. त्याच्यात ती देवीच्या कृपेने बरी झाली. आणि अनुभव म्हणजे लोकांना इथे फार लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत. कोणी नोकरी करता दर्शनाला येतात, त्यांची कामं झालेली आहेत, कोणाला मुलं हवीत, त्याच्याकरता पण लोक नवस बोलतात देवीला आणि लोकांचे नवस पूर्ण होत, म्हणजे इच्छा पूर्ण होतात, काम पूर्ण होतं देवीला पूर्ण. बरेच काय अनुभव आहेत. आता आम्ही त्या काकांनी खूप जास्त माहिती दिली. पहिले तर मी म्हणेल हे खरंच खूप चांगली माहिती दिली त्यांनी, आणि त्यांचं जनरेशन वाईज हे तरी अजून करतायत ते देवीची सेवा, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो या, आणि आता आम्ही आलो दुसरी देवी कव्हर करायला. आम्ही आलो इथेच आहे, ती जवळच. सो येस, लेट्स गो अँड सी. नावसुद्धा आहे तुळजाभवानी. सो ही तुळजाभवानी देवी आहे. सो या,
नाशिकमध्ये ना तुळजाभवानी देवीचं मंदिर अजून एक आहे. ते ॲक्च्युली आम्ही ते कवर करणार होतो, पण मग थोडासा उशीर झाला आहे सगळ्याच गोष्टीला, म्हणून मग ती देवी तुळजाभवानीच आहे ती पण ती घनकर लेनमधली तुळजाभवानी, तिचं पण महत्त्व आहे. आम्ही तिथे जाणार होतो, तर मी असं म्हणले की नाही गेलो आता. आता ह्या तुळजाभवानीचा मी दर्शन घेतो आणि मग उद्या किंवा परवा बघू आता ते कधी मी ती पण देवी कवर करेल. हे अशा पद्धतीने ओटी भरतोय आम्ही. कुठे ठेवली आहे? अरे हां, मी हिरामण वाघ, तुळजाभवानी म्हणजे डांगर उतारा रविवार गोदावरी नदीच्या किनारी ह्या मंदिराचं व्यवस्थापन पाहतो आणि पूजा आरती करतो. हे मंदिर पुरातन काळापासून इथे जो घाट होता, पूर्वी दगडी घाट होता चिरेबंदी, त्या घाटावर देवदेवतांची अनेक मंदिरं आहेत. त्यामध्ये साती आसरा आहे, हनुमान मंदिर आहे, शुलेश्वर महादेव आहे, वेताळ महाराज आहे, मुंजाबा आहे आणि तुळजाभवानी मातेचं मंदिर. हे मंदिर पुरातन असून ह्या मंदिराचा आत्तापर्यंत 3 वेळा जीर्णोद्धार झालेला आहे. ह्या मंदिरामध्ये जो मनुष्य रडत आला त्याला हसत लावणारी तुळजाभवानी नाशिकसाठी हे स्थान. तुळजापूरच्या तुळजाभवानीला या ठिकाणी नाशिकमध्ये कोणी साधू संतांनी म्हणताना त्या टायमाला तपश्चर्या करून जे काही मंदिरं बांधलेले आहे त्यामध्ये हे मंदिरसुद्धा पूर्वी काळापासून हे स्थान कोणीतरी एका साधू संतांनी महंतांनी या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि त्याचा जे काही जीर्णोद्धार झाल्यानंतर या ठिकाणी जनतेला माहिती आलं की या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे. कारण इकडे कोणी येत नव्हतं, जंगल होतं सर्व. परंतु आता या मंदिरामध्ये लोक नवस करतात, त्यांचे नवस पिटल्या जातात आणि त्यांच्या नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ही तुळजापूरची तुळजाभवानी या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली विश्रांतीला आलेली आहे. त्या अनुभव भरपूर असे अनुभव आहे. आत्ता 10 मिनिटापूर्वी मनुष्य आला तर सांगायला आला तेव्हा 17 वर्षापूर्वी माझ्या मंदिराचं कॅन्सरनी डॉक्टरांनी सांगितलं होतं की इथं जगायची भरोसा नाही, परंतु मी या ठिकाणी मी आलो, रडलो, आई साहेबांना विनंती केली की बाबा असं माझ्यावर प्रसंग येऊन देऊ नका. आई साहेबांनी त्याच्यात आहे की महिला आज 17 वर्ष झाले, आता व्यवस्थित आहे, डॉक्टर इलाज केलाच पाहिजे, परंतु देवाचा सुद्धा त्याची कृपादृष्टी असली पाहिजे. नुसतं आम्ही म्हणत नाही का देवावर विश्वास राहून द्या आणि डॉक्टर इलाज करू नका, असं नाही. आपण देवाला साखर घाला आणि डॉक्टर वैद्यकीय इलाज करा, आपले प्रश्न वैद्यकीय त्याच्यातून असले सुटतील. असे अनेक प्रसंग. एक दिवशी रात्री शिखरेवाडीतील एक ग्रस्त रात्री 9 वाजता माझ्याकडे आले. मला आणि दादा मंदिर कुठे आहे, मंदिर उघडलं आणि त्यांनी तिथे त्यांचे मुलगा रिक्षामध्ये घेऊन आले. त्या मुलाचे म्हणजे डोळे पांढरे झालेले होते, ते ॲडमिट करायला चालले होते. ते म्हणजे मुलगा आम्ही डॉक्टरने सांगितलं का भरोसा नाही. त्यांनी तिथं आल्यानंतर देवीला साखर घातलं आणि त्या मुलाला त्यांनी ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेला ते इथं आले आणि परत सांगू लागले तेव्हा मुलाने डोळे उघडले आणि आमचा मुलगा आता व्यवस्थित आहे. अशा रीतीने त्यांनी त्यांच्या मुलाला जो काही त्यांनी आईसाहेबांना काही नवस केला असेल ते सोन्याचे डोळे त्यांनी वाहिलेले आहेत. हां, शिखरेवाडीतले मोठे ऑफिसर होते. असे काही भरपूर अनुभव आहे. काही लोकांना सांगत आले, काही लोक सांगत नाही, तेवढं आपण विचारत नाही कोणाला, परंतु येत आहे आणि आईसाहेब सर्वांना नवसाला पावलेले असे अनेक उदाहरणं आहेत. धन्यवाद. आणि आपल्याला खूप छान माहिती दिली आहे आणि खरंच कोणाकोणाचं मला ह्याच्यावर विश्वास आहे की खूप अनुभव आणि मला ह्याच्यात जेन्युइनली मला ह्याच्यावर खूप विश्वास आहे की खरंच सगळ्यांना असे येतात अनुभव ज्यांना यायचे आहेत आणि ज्यांना ना मला सो काय माहिती आहे का, मला असं वाटतं की जे जेन्युइनली हे असतं ना त्यांचं की हां बाबा मला तुझी गरज आहे, मला तुझी मदत हवी आहे, तर ती नक्की येते आणि अशा पद्धतीने अनुभव येऊन जाते की हां मी आहे, तू काळजी करू नकोस असं. तर किती भारी वाटतं ना असं. म्हणून मी त्यांना हे पण सांगते मी तुम्हाला की मी हे चालू करताना म्हणजे मी त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेते तर पहिले मी त्यांना असं सांगते, आधी अलर्ट करते की मला तुमचं नाव सांगा, या देवीचं जे महत्त्व आहे ते सांगा, किती वर्षापासून आहे ही देवी इथे स्थानात ते सांगा आणि तुमचे अनुभव सांगा की ह्या देवीचे तुमचे काय अनुभव आहेत ते सगळं सांगा.
सो मग असे ते सगळं सांगतात मला. तर खूप छान. आणि इथे तुम्हाला मी दाखवते थोडं अजून काय काय आहे. त्यांनी जे 2-3 गोष्टी सांगितल्या ना इकडे आहेत त्या इथे इथे एक छोटंसं मंदिर आहे आपल्या भोलेबाबांचं. इतकं गोड वाटतंय ते. इतकं गोंडस आहे. एवढी छान पूजा केली आहे आणि इतकं शांत आहे. छोटंसं मंदिर आहे. लेट्स गो इनसाइड. वाव वाव, खूप शांत वाटतं इथे मला आता. सो माहीत नाही मला असं का वाटलं आता. किती छान पूजा केली आहे ती. किती मस्त फुलं सजवली आहेत ते. असं माहीत नाही, अशी मी जात होते तुम्हाला आता दाखवलं ना, सो वाटलं इथं मध्ये येऊन जरा शांत. आय जस्ट लव्ह द स्पिरिच्युअल प्लेसेस लाईक दिस विच कॉल्स अस. ते आपल्याला बोलवतात की इकडे इथं बस शांत, तुझ्या काय अडचणी इथे बस, इथे सांग, किंवा काही सांगू नको, मला माहिती आहे मी तुला गाईड करेल. टेन्शन फ्री राहा, रिलॅक्स. मी थोड्या वेळ बसते इथे. मंदिराच्या बाहेर ना ते असं इतकं भारी आहे. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, हे बघा ना किती छान झाडं आहेत आणि वाव, इट इज जस्ट लाईक हेवन. मला असं वाटतं कधी कधी. हे बघायचं मस्त छोटंसं मंदिर. इथे एक मंदिर आहे, हे जे आता तुम्हाला दाखवलं हे इथं बघा वडाचं झाड आहे मस्त. हे सगळं असं ओके. प्रदक्षिणा मारायची आहे मंदिराला, असं मारूया आपण. मला असे प्लेसेस ना खूप जास्त आवडतात. ते खात आहेत तिकडे पण ठीक आहे. गाईज मला हे प्लेसेस ना असे खूप इतके सॅटिस्फाईंग आहे. मला असे नाशिकमध्ये असेच मी प्लेसेस शोधत होते की असे कुठे प्लेसेस आहेत की असं रिलॅक्स आहे आणि ते इतकं छान वाटतं ना, असं प्रसन्न छान शांत मस्त चाललं आयुष्य. तुम्हाला माहिती आहे का, मला एक म्हणायचं आहे ही गोष्ट की मोठे जे ज्यांच्याकडे खूप पैसे असतात ना, ज्या लोकांकडे, ते असे रेसॉर्ट असतात ह्या अशा पद्धतीचे, जिथे म्हणजे ठीक आहे देवाचं हे नसतं पण असे झाडं, असे सनलाईट ह्या गोष्टी असतात. ते लोक तिथे पे करून जातात राहायला आणि ते आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या अशा आहेत. आणि खरंच मला एक गोष्ट खरंच म्हणायची आहे की आपण ना पैशांवर तर खूप जज करतो प्रत्येकाला की हा ह्या रिसॉर्टला गेला, हा हे सगळं. पण हे लोक जे इथे राहतात किती भारी, ते रोज असे जगतात. त्यांच्यासाठी ही नॉर्मल लाईफ आहे. इट इज व्हेरी नॉर्मल फॉर देम. त्यांना ना त्या गोष्टी म्हणजे ह्या लोकांना त्यामुळे ना अशा कोणत्या आजार किंवा काही टेन्शन काही सॅटिस्फाईड आहेत. ते एकदम सॅटिस्फाईड असतात त्यांच्या लाईफमध्ये की हां एवढं कमवायचं आहे, ते कामाला जायचं, या मस्त आरामशीर व्यवस्थित नाश्ता ते करा. आता ते बसले होते नाश्ता करायला. हे असे लोक आहेत ना. मला एक सांगायचं ही पण गोष्ट, त्यांनी मला माहिती विचारलं आत्ता की या नाश्ता करायला, ते पोहे खात होते. ही असती माणुसकी घ्यायची, ही असती ह्युमॅनिटी की त्यांना दिसले की मी आली आहे तर म्हणजे आता समजा हेच जे एकदम पैसेवाले असतात किंवा काय, त्यांना काही फरक नाही पडत. ते बोलून ते असं पहिले तर कोण आहे तुम्ही, आमच्या प्रॉपर्टीमध्ये कसं काय दिसले, ते काय असं काय. आणि खाण्याचं तरी ते असं लांबच असतं त्या गोष्टी. पण ह्या लोकांना ना माणुसकी असते बिकॉज त्यांनी बघितलं असतं प्रत्येक सिच्युएशनमध्ये की माणूसच माणसाला लाईफ असतं मदतीला आणि सगळ्या गोष्टी. ही गोष्ट मला खूप जास्त आवडते आणि मला म्हणून असं अशा ठिकाणी ना जायला खूप जास्त आवडतं. आय जस्ट लव्ह दिस प्लेसेस अँड द ह्युमन्स ओव्हर हिअर. लोकांना म्हणजे लोकांना काही पटणार नाही ह्या गोष्टी. जे माझे सबस्क्रायबर असते त्यांचं असं असेल की नाही आम्हाला तर तसं काहीच नाही वाटत किंवा आमचा वेगळा व्ह्यू आहे. तर असू शकतो, तो तुमचा आहे पर्स्पेक्टिव्ह किंवा सगळ्या ह्या गोष्टी. मला जे वाटतात मी माझे अनुभव माझ्या चॅनलवर माझ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. असं सगळं आहे. आणि इथून मध्ये आले, तिथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे.
मस्त गाणे लावलेत, मला कॉपीराइट येईल. आणि इथे समोर एक शंकराचं मंदिर आहे. किती मस्त वाटतंय यार, एस्थेटिक वाटतंय, जाम एस्थेटिक. घरी तरी काही तू रुसू नको अंबाबाई, तुझे नाव आनंदी साजे, तुझा महिमा त्रिभुवनी गाजे, तुझे संपूर्ण रूप विराजे, तुझं वंदित सन्मयी राजे, गुणगाती वेद शास्त्रे, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी काही, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही अनाथ दीन भिकारी, तू समर्थ प्रभू अधिकारी. आम्ही पतित पावन बारी, तू पावन भोग संसारी. तू पर्वत मिरजराई, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी काही, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही कुपुत्र म्हणून घेऊ, तू नको कुमाता होऊ. आम्ही विषय ढेकळे खाऊ, तू ज्ञानामृत दे खाऊ. आम्ही राहू तू विराही, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी काही, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही केवळ जडबुड प्राणी, तू ज्ञान चतुर शहाणी. फटबोबडी आमची वाणी, तू वधू नको आपल्या वाणी. आम्ही रडत गाणे गाई, तू रुसू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी काही, तू रुसू नको अंबाबाई. ओवाळू तुझला भवानी, ओवाळू तुझला देवभाव अहंकार चरणी वाहिला. दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती, अंबे उजळल्या ज्योती. स्वयं प्रकाशित देखिली अंबेची मूर्ती. कापराची वाट अंबे ओवाळू तुझला भवानी, ओवाळू तुझला देवभाव अहंकार चरणी वाहिला. मी तू पण काजळी केली, अंबे काजळी केली. नित्यानंदे तनु आईच्या चरणी वाहिली. कापराची वाट अंबे ओवाळू तुझला भवानी, ओवाळू तुझला देवभाव अहंकार चरणी वाहिला. आनंदाने भावे कर्पूर आरती केली, अंबे आरती केली. पंचतत्वे भाव आईच्या चरणी वाहिली. कापराची वाट अंबे ओवाळू तुझला भवानी, ओवाळू तुझला देवभाव अहंकार चरणी वाहिला. या झग्याचा पिवळा रंग, त्यावर बसले पांडुरंग. असा आहे माझा झगा, हा झगा शिवला झगा बाई, झगा शिवला नवा. कवा 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 मी लहान होते तवा. या झग्यावर सोन्याची जरी, या झग्यावर सोन्याची जरी. त्यावर लिहिली मी ज्ञानेश्वरी. असा आहे माझा झगा, हा झगा शिवला नवा बाई, मी लहान होते तवा. हा झगा शिवला नवा बाई, मी लहान होते तवा. या झग्यावर लावली गुंडी, पंढरपुराला निघाली दिंडी. असा आहे माझा झगा, हा झगा शिवला नवा ग बाई, मी झगा शिवला नवा. जीवनातला सहार आहे हा झगा शिवला. म्हणजे झगा म्हणजे आपलं जीवन आहे. मम्मी इकडे बघ, पटकन तोड दाखव आता. अरे व्हेरी गुड. आम्ही चुकलो जरी काही.
आता आमची आरती तुम्ही बघितली, सगळं ते झालं आहे, श्री सुक्त ते म्हणून सगळं. सो या, मी हा ब्लॉग इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड लव्ह आणि एक्सायटेड राहा डे 5 साठी. बाय. आता पण सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.